ड्रायव्हर ब्रेक दाबत गाडी थांबवत म्हटला, काय झालं? काय झालं राव? बेल का वाजवली? त्यावर कंडक्टर म्हटला की कुणीतरी बाय माणूस आहे चढणारं. आणि कंडक्टरने खिडकीतून बाहेर काळोखात नजर टाकली तर एक बाई काळोखात बाहेर एसटीच्या दरवाजाजवळ उभी असलेली त्याला दिसली. त्याने पटकन आतून एसटीचा दरवाजा बाहेर उघडला. एसटीची लाईट त्याने अगोदरच बंद केलेली होती. ती बाई त्या काळोखातच कशीबशी वर चढली. लाईट बंद असल्यामुळे त्या बाईचा चेहरा त्याला दिसला नाही. मात्र हे सर्व होत असताना तो ड्रायव्हर विचार करत होता की साला मी गाडी चालवतोय, पण पुढे रस्त्यावर मला दूर दूरपर्यंत कोणीच दिसलं नव्हतं. आणि मग ही बाई अचानक ह्याला दिसली कुठून? तो लगेच गाडीचा ब्रेकवरचा पाय सोडत गाडी चालवू लागला. त्या बाईने त्याला कुठल्या गावाला जायचे हे बोललेही नाही. आणि रात्र असल्या कारणाने कंडक्टरने तिला तिकिटाचे विचारलेही नाही. पुढे गाडी परत आपल्या मार्गाला लागली. गाडी कुढेघर ओलांडत पुढे येताच पुलावर ड्रायव्हरला एक म्हातारी बाई दिसली. त्या बाईने एसटीला हात दाखवला. या कारणाने त्याने गाडीला ब्रेक दिला. त्याबरोबर कंडक्टर जागा झाला व त्याने काय झालं असे म्हणत दार बाहेर ढकलले. तोच ती एक म्हातारी बाई पायरी चढत वर येऊन एसटीत पहिल्या सीटवर बसली. लगेच गाडी पुढे चालू लागली. गाडीला पुढे नागमोडी वळणे लागली. ती वळणे घेत घेत गाडी चालत होती. बाहेर काळोख. त्या रात्री पाऊस काही थांबण्याचे नावच घेत नव्हता. गाडी काही वेळाने पुढे रोहोटच्या बस स्टँडजवळ येत होती. ड्रायव्हरने लांबूनच तिथे कोणीही नसल्याचे पाहिले होते, म्हणून त्याने गाडी तिथेही थांबवणे योग्य वाटले नाही. रोहोटची टाकीजवळील कुत्री एसटीचा आवाज येताच रात्रीच्या एसटी पाठून पाठलाग करत पळत आली व नंतर लगेच परत मागे फिरली. कंडक्टरची बाहेरील रात्रीच्या वाहणाऱ्या थंडगार हवेने चांगली झोप लागली होती. पण ड्रायव्हरच्या मनात जामथडीतल्या अचानक चढलेल्या बाईच्या भयान घटनेने विचारांचे काहूर माजले होते. ड्रायव्हर मध्ये मध्ये एसटीतल्या त्याच्या समोर बसवलेल्या काचेतल्या आरशातून